महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली आणि 8 फेब्रुवारी 2023ला मी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली। आज त्या गोष्टीला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर मी पुन्हा एकदा सगळ्या मतदारसंघामध्ये दौरा केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मी गेले 4 दिवस जळगाव जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जातोय, सगळ्यांच्या भेटीगाठी घेतोय, सगळ्यांचे आभार देखील मानतोय। तसा माझा आभार दौरा पूर्वीच झालेला आहे, परंतु आता मी पुन्हा एकदा काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, 1 वर्षात मी काय करू शकलो, काय नाही याचा लेखाजोखा लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। काय केलंय आपण या वर्षभरामध्ये ठळक काम म्हणजे सांगता येईल आपल्याला? ठळक कामं जळगाव जिल्ह्याच्या जर दृष्टीने सांगायचे झाले तर आणि ते राज्याच्याही दृष्टीने सांगायचे झाले तर पहिलं तर इनोव्हेशन नावाची एक योजना मी चालू केली, यूथ इन्फॉर्मेशन अँड इनोव्हेशन सेंटर, ज्याच्या माध्यमातून वाचनालय, अभ्यासिका, स्टडी सेंटर तयार करण्याचं काम उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चालू आहे। दुसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे राज्यातील शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या पसंतीच्या बँक खात्यामध्ये त्यांच्या पगाराचा अकाउंट उघडता येईल असा एक मुद्दा आहे। त्याचबरोबर इंडिया बुल्सची जी जागा सिन्नर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर इथे 1500 एकर जागा इंडिया बुल्स कंपनीला जी दिली होती MIDCने, जी आज पडून आहे, ती जागा परत घ्यावी आणि तिथं उद्योगधंदे करावे, नवनवीन उद्योगांना संधी द्यावी, जेणेकरून उत्तर महाराष्ट्रातील मुलामुलींना चांगली एक संधी उपलब्ध होऊ शकते अशी मागणी मी केली, जी आता फार ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेलेली आहे। अशा अनेक प्रश्न आहेत, होमिओपॅथी डॉक्टरांचे असतील, वकील संघटनांचे असतील, ते सगळे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न 1 वर्षात मी केलेला आहे। मुलींना 8 लाखाच्या पेक्षा ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना सुद्धा सगळ्यांना मोफत शिक्षण मिळावं असं तुम्ही म्हटलेलं आहे। मुलींच्या उच्च शिक्षणासाठी पूर्वी OBC, SC, ST आणि EBC या मुलींना 50% स्कॉलरशिप होती, परंतु आता राज्य शासनाने डिक्लेअर केलं आहे की आम्ही मुलींना 100% फी माफी करणार आहे उच्च शिक्षणासाठी, डॉक्टर, इंजिनियर, वकील वगैरे जे व्हायचं असेल त्यासाठी। माझी अशी मागणी आहे की त्यासाठी जी 8 लाखाची जी अट आहे, 8 लाख उत्पन्नाची जी अट आहे ती काढून सरसकट मुलींना मोफत शिक्षण दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे। पर्यटनाच्या संदर्भात आपण बोललेलं आहे की पर्यटनाला 40 गावांसाठी चालना मिळाली। फक्त मला असं वाटतं की औरंगाबाद आणि संभाजीनगर जो जिल्हा आहे, संभाजीनगरपर्यंत पर्यटनाची फार मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात, विदेशातून परदेशातून येतात, वेरूळ अजिंठापर्यंत येतात, अगदी जळगाव जिल्ह्याच्या बॉर्डरपर्यंत येतात, परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांना पर्यटनाच्या दृष्टीने काही नवनवीन गोष्टी आपण जर करू शकलो तर मला असं वाटतं की त्याचा चांगला फायदा होईल। 40गावमध्ये शून्याचा शोध लावणाऱ्या भास्कराचार्यांचं समाधी आहे, तिथं रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकींची तिथं स्थळ आहे, त्याबरोबर मंदिर आहे। तर अशा ज्या गोष्टी आहे ज्याला आपण जगाच्या पटलावर जर आणू शकलो तर जळगाव जिल्हा पर्यटनामध्ये देखील पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं। रामराज्याची संकल्पना तुम्ही स्पष्ट केली होती, काय सांगायचं? महात्मा गांधींनी जे रामराज्याची संकल्पना मांडली ती रामराज्याची संकल्पना अशी आहे की सर्वसमावेशक आणि शेवटच्या घटकापर्यंत डेव्हलपमेंट, विकास घेऊन जाणारी जे राज्य असतं, जो राजा असतो त्यांनी सगळ्यांचा विचार करायचा असतो, अंत्योदयाचा विचार करायचा असतो, सर्वोदयाचा विचार करायचा असतो, म्हणजे शेवटच्या माणसाचाही उदय आणि सर्वोदय म्हणजे सगळ्या लोकांचा उदय, हा जो विचार करून सर्वसमावेशक जे काम करायचं असतं ते खरं रामराज्य आहे असं महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे। तुम्ही त्यासाठी काय करणार? त्याच विचारांनी प्रेरित होऊन मी जे काही काम लोकप्रतिनिधी म्हणून आता करतो आहे गेल्या 1 वर्षामध्ये, माझा प्रयत्न हाच आहे की जे रामराज्याची संकल्पना महात्मा गांधींनी मांडली त्याच धर्तीवर खऱ्या अर्थाने काम माझं झालं पाहिजे। ओके।